नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे की आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटचं ॲप्लिकेशन आपण मोबाईलमधून कसे वापरू शकतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण आभा ॲपबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजची ही व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, गुगल प्ले स्टोअरमधून तुम्हाला आभा ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. नॅशनल हेल्थ अथॉरिटीकडून हे आभा कार्ड, हे आभा ॲप या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमची भाषा निवडावी लागणार आहे. तर या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा निवडू. या ठिकाणी या ॲप्लिकेशनचे काही परमिशन आहे, ते परमिशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. या सर्व परमिशनला या ठिकाणी आय ॲग्री या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आभा ॲप काय आहे याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर नागरिकांसाठी हे ॲप्लिकेशन आहे आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा हेल्थ रेकॉर्ड म्हणजे आरोग्याची माहिती या ठिकाणी तुम्ही मॅनेज करू शकतात, पाहू शकतात. हे आभा ॲपमध्ये तुम्हाला आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट जे तुमचं आहे त्याला लिंक असलेले हे तुमचं आरोग्याची माहिती या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी आभा ॲड्रेस काय आहे तर या सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आली. मित्रांनो, तुमच्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटचं कार्ड या ठिकाणी असेल तर तुम्ही या ठिकाणी लॉग इनच्या या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजे आभा नंबर जर नसेल आणि तुम्हाला जर ते आभा नंबर नवीन तयार करायचा असेल तर रजिस्टर या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परंतु आपल्याकडे आभा ॲड्रेस आहे म्हणजे आपल्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट आहे. तर या ठिकाणी आपण लॉग इनच्या या ऑप्शनवर क्लिक करू. या ठिकाणी आपल्याला साइन अप करायचं आहे. तर या ठिकाणी आपला जो आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. किंवा तुम्हाला दुसऱ्या लॉग इन ऑप्शनचा वापर करायचा असेल तर या ठिकाणी अदर लॉग इन ऑप्शन या बटनवर तुम्हाला क्लिक करून तुम्ही आभा ॲड्रेसच्या माध्यमातून किंवा ईमेल आय डीच्या माध्यमातून किंवा आभा नंबरच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकतात. मित्रांनो, तर या ठिकाणी आपण आभा नंबर हे 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करू. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटचा जो नंबर असेल 14 अंकी नंबर या ठिकाणी तो लिहायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला तुमचा आभा नंबर माहिती नसेल तर फॉरगेट आभा नंबर या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचा आभा नंबर शोधू शकतात. आभा नंबर या ठिकाणी लिहून झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आभा नंबर या ठिकाणी लिहून झाल्यानंतर या आभा नंबरला तुम्हाला व्हॅलिडेट करायचं आहे. तर व्हॅलिडेट तुम्ही आधार OTPच्या माध्यमातून किंवा मोबाईल OTPच्या माध्यमातून करू शकता. तर या ठिकाणी आपण मोबाईल OTPच्या माध्यमावर या ऑप्शनवर क्लिक करू आणि खाली तुम्हाला कंटिन्यू या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आभा नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी लिहून कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासमोर तुमच्या आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटचा PHR ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्हाला तुमचा जो PHR ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इनच्या या बटनवर क्लिक करून आभा ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आभा ॲप्लिकेशनला या ठिकाणी तुम्हाला काही परमिशन द्यायचे आहे. फाईल्स अँड मीडिया, कॅमेरा, लोकेशनचे परमिशन या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे. तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन या ठिकाणी आभा ॲप्लिकेशनच्या
ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला हे परमिशन या ठिकाणी अलाउ करायचे आहे. तर या ठिकाणी आपण ओपन सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून मोबाईलमधून जाऊन आपल्या आभा ॲप्लिकेशनला हे परमिशन अलाउ करायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण आभा ॲप्लिकेशनमध्ये सक्सेसफुल लॉग इन झालेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला आभा ॲपमध्ये तुमचा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटमध्ये जो फोटो आहे तो फोटो दिसेल. त्याखाली KYC व्हेरीफाईडची टिक मार्क या ठिकाणी दिसेल. त्यानंतर तुमचा आभा नंबर दिसेल. त्यानंतर आभा ॲड्रेस तुम्हाला तुमचा दिसेल. त्यानंतर जर तुम्हाला तुमची प्रोफाईल पुन्हा भरायची असेल तर व्ह्यू कंप्लीट प्रोफाईलवर क्लिक तुम्हाला करावं लागेल. तुमचं जर दुसरं एखादं अकाउंट असेल तर त्या दुसऱ्या अकाउंटमध्ये जर तुम्हाला स्विच करायचं असेल तर स्विच अकाउंटचं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलं आहे. आणि खाली माय हेल्थ रेकॉर्ड म्हणजे तुम्ही जर याच्या अगोदर एखाद्या हेल्थ रेकॉर्डमध्ये आभा नंबरचा वापर केला असेल तर ते जुनं तुमचं हेल्थ रेकॉर्ड असेल, जुनी आरोग्याची जी माहिती असेल ती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर खाली माय रेकॉर्डचं ऑप्शन आहे. तर या ठिकाणी अजून आपलं कोणतंही जुनं हेल्थ रेकॉर्ड या ठिकाणी नाही आहे. तर या ठिकाणी हे ब्लँक आहे. त्यानंतर लिंक फॅसिलिटीचं दुसरं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर एखादी सुविधा या ठिकाणी लिंक करायची असेल तर प्लसचं या ठिकाणी आयकॉन देण्यात आले. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून या ठिकाणी सरकारी योजना ज्या आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, तर या योजनेमध्ये जर तुमचा हेल्थ रेकॉर्ड असेल तर तो लिंक करण्यासाठी या योजनेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कोविन म्हणजे मित्रांनो या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला व्हॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट ॲड करायचं असेल तर तुम्ही या कोविनच्या या ऑप्शनचा वापर करू शकता. तसेच अनेक या ठिकाणी योजना दिलेल्या आहे, सर्व्हिसेस दिलेल्या आहे. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तिथला तुमचा जो आरोग्याची माहितीचा रेकॉर्ड आहे तो या ठिकाणी फेच करू शकतात. या ठिकाणी परत आपण पाठीमागे जाऊ. यानंतर मित्रांनो आभा ॲप्लिकेशनच्या होम पेजमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला 3 रेषांच्या या ऑप्शनवर आपण मेनूच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची या ठिकाणी पहिलं ऑप्शन देण्यात आलं आहे, प्रोफाईलचं ऑप्शन देण्यात आलं आहे. तुम्हाला जर तुमची संपूर्ण प्रोफाईल भरायची असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमची प्रोफाईल भरवू शकतात मित्रांनो. त्यानंतर क्रिएट रिसेट कन्सेंट पिन या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलं आहे. हेल्थ लॉकरचं ऑप्शन देण्यात आलं आहे. तुम्हाला भाषा बदलायची असेल तर ती भाषासुद्धा या ॲप्लिकेशनची तुम्ही बदलू शकता. त्यानंतर मित्रांनो सेटिंगचं ऑप्शन देण्यात आले. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचा आभा जे कार्ड आहे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटचं नंबर जो आहे तर त्याचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला जर बदलायचा असेल तर या ठिकाणी रिसेट पासवर्डचं ऑप्शन देण्यात आले. फीडबॅक सबमिट करायचा असेल तर ते ऑप्शन देण्यात आले. तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जर तुम्हाला आभा ॲड्रेस डिॲक्टिवेट डिलीट करायचं असेल तर ही सुविधा कमिंग सून आहे. म्हणजे ते ऑप्शन लवकरच या ॲप्लिकेशनमध्ये येणार आहे. तर मित्रांनो या आभा ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा आभा ॲड्रेस परत ॲक्टिवेट करायचा असेल तर ती सुविधासुद्धा या ॲपमध्ये काही दिवसांनी येणार आहे. तर या ठिकाणी कमिंग सूनचं असं तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. नोटिफिकेशन या ठिकाणी ऑप्शन देण्यात आले. आभा नंबर तयार करायचा असेल, नवीन आभा नंबर तयार करायचा असेल तर या ठिकाणी क्रिएट आभा नंबरचं ऑप्शन देण्यात आलं आहे मित्रांनो उजव्या बाजूला पहिलं जे QR कोडचं हे ऑप्शन देण्यात आलं आहे. हे QR कोडचं ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल. तुमचं नाव, आभा ॲड्रेस, आभा नंबर, तुमची जन्मतारीख, तुमचं जेंडर आणि तुम्हाला हा QR कोड शेअर करायचा असेल ते सुद्धा ऑप्शन देण्यात आले. आणि मित्रांनो तुम्हाला तुमचं आभा ॲड्रेस कार्ड हे बघायचं असेल किंवा डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी ते सुद्धा ऑप्शन देण्यात आले. तर आपण या ठिकाणी आभा ॲड्रेस कार्ड डाउनलोड करून पाहू. यासाठी आपल्याला या ठिकाणी व्ह्यू डाउनलोड आभा ॲड्रेस कार्ड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं जे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटचं जे कार्ड आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि हे डाउनलोड
करण्यासाठी डाउनलोडचं या ठिकाणी ऑप्शन देण्यात आले. शेअर करायचं असेल तर शेअरचं ऑप्शन देण्यात आले. तर आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर या ठिकाणी डाउनलोड या बटनवर आपण क्लिक करू आणि हे जे कार्ड आहे आपल्या मोबाईलमध्ये सक्सेसफुल डाउनलोड होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलमध्ये हे आभा ॲप वापरू शकतो आणि आपलं जर हेल्थ रेकॉर्ड आहे, आपली जी आरोग्याची माहिती आहे, ती सर्व काही आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ती आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती रेकॉर्ड आपण त्यांना शेअर करू शकतो. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण आपला मेडिकलचा रेकॉर्ड, हेल्थ रेकॉर्ड हा सर्व ऑनलाईन या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पाहू शकतो, जेणेकरून आपल्याला आपल्याजवळ कोणतेही डॉक्युमेंट ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. सर्व काही आपण या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या आरोग्याची माहिती या ठिकाणी पाहू शकतो. तर मित्रांनो, आभा ॲप कशा पद्धतीने वापरायचं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.